केलं सर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या रावेर तालुक्यामध्ये केळी हे पीक आपण मुख्य मानतो, परंतु सध्याच्या भावाचा अनियमितपणा आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे केळी पीक हे धोक्यात आलेलं आहे. परंतु आमचे निंबोलचे सचिन भाऊ या ठिकाणी, नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. निंबोलचे सचिन दत्तात्रय पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांची शेती रावेर शिवारामध्ये आहे. गट नंबर हा 841 आहे. तर नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी हा सुरू केला आहे. माझ्या हातामध्ये हे तुतीची एक फांदी आहे, मलबेरी म्हणतो आपण त्याला. आणि रेशीम उद्योग जो आहे हा शाश्वत उत्पन्नाचा एक स्रोत आहे. याच्यावरती आम्ही खूप चर्चा केली आणि त्यांचा आग्रह होता की आपल्याला कमी उत्पन्न जरी असली तर ते शाश्वत पाहिजे. तसाच एक पर्याय हा आपल्याला रेशीम उद्योगचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 योजना आहेत सचिन भाऊ. एक तर तुमची रोजगार हमी योजना आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना. नंतर दुसरी योजना आहे सिल्क समग्र, आणि तिसरी योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पोकरा म्हणतो आपण त्याला. पोकरा. परंतु आपण तुम्हाला जी दिलेली आहे ती कोणती, सिल्क समग्रमध्ये दिलेली आहे. शेतकरी बंधूंनो, सिल्क समग्र जी योजना आहे 2 एकर आणि 1 एकरसाठी असते. आता यांना आपण 2 एकरसाठी दिलेली आहे. 2 एकरची ही लागवड त्यांनी केलेली आहे. 5x2 वरती लागवड केलेली तुतीची, मलबेरीची. आणि यांना जे शेड बांधायचं, या ठिकाणी जे शेड बांधायचं ते 60x25 फुटाचं शेड बांधायचे. त्याला आपण कीड संगोपन केंद्र म्हणतो. ते तुम्हाला बांधायचं आहे. आता तुम्हाला परवानगी आता जवळजवळ मिळालेलीच आहे. आणि याच्यासाठी यांना, या प्रकल्पासाठी शासनाकडून तुम्हाला जवळजवळ 5,62,500 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान आहे. शेडसहित हे सगळा खर्च धरून, म्हणजे साहित्य वगैरे सगळं त्याच्यामध्ये. आणि SC ST जर लाभार्थी असेल मित्रांनो तर त्यासाठी 6,75,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान आहे. अशा प्रकारचं हे अनुदान आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याच्याकडे वळावं असं मला वाटतं, कारण हा एक पर्याय, पिकांची जी फेरपालट आहे, स्वरूप आहे, समजा व्यावसायिक स्वरूप आहे याला. म्हणजे दर महिन्याला एक शाश्वत उत्पन्न आहे आपलं. 21 दिवसाची बॅच असते त्याच्यामध्ये तुम्ही ते. आणि मजूर टंचाईला हा एक चांगला, एक बेस्ट पर्याय आहे. तुमचा 1-2 परमनंट मजूर जरी असला तर त्या ठिकाणी आपण या रेशीम उद्योगाकडं आपण त्याला न्याय देऊ शकतो आणि ते चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण याच्याकडे सुद्धा एक, आपल्याकडे 10 एकर असेल तर 2 एकर करायला काही हरकत नाही. थोड्या प्रमाणामध्ये करा. तर आपल्याला काही अडचण असली तर आपण निश्चितच माझ्याशी संपर्क करावा, किंवा कृषी विभागाची जे आमचे आहेत कृषी अधिकारी त्यांच्याशी आपण संपर्क करावा. ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.